नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहे पाठीवरची सुंदर अशी डिझाईन. अशा नवीन डिझाईन बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईकसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचं जास्त वेळ न घेता छान अशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. हे बघा, आपण पूर्ण उंची घेतली 13.5, 9.5ची घेतली घडी, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितका आपण शोल्डर घेणार आहे तितकंच आपल्याला मोंढ्याची उंची घ्यायची. नंतर हा चौकोन तयार करून घ्यायचा आणि चौकोनातून 1.25 इंच अंतर मोजून मोंढ्याचा आकार आपल्याला द्यायचा आहे. नंतर आपल्याला मोजायचा मागचा गळा घ्यायचा 9.5 इंच, गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 ते 2.25 इंच आणि हा चौकोनसुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा, इथे असं पानासारखा आकार आपल्याला द्यायचा आहे आणि थोडंसं असं खाली हे करून घ्यायचं आपल्याला. बघा ह्याप्रमाणे, म्हणजे तुमच्या लक्षात येण्यासाठी आपण ती खालची रेषा मारलेली आहे, पण आपल्याला ॲक्च्युली बघा कसं कापायचं आहे. 1/2 इंच अंतर सोडून आणि हा कट मारायचा आहे. नंतर आपण हे ओपन करून बघायचं, व्यवस्थित असा आपला आकार तयार झाला. पीस घ्यायचा, पीसवरती ते ठेवून आणि मोंढ्याच्या बाजूचा आकार कट करून घ्यायचा आणि गळ्याच्या बाजूने आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. बघा ह्याप्रमाणे. नंतर अस्तर त्याच्यावरती ठेवायचं आणि उलट्या बाजूने अस्तर ठेवून पूर्ण अस्तर हे आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अगदी व्यवस्थित आणि परफेक्ट असे हे अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचे. दोघंही पार्ट तसेच जोडून घ्यायचे आपल्याला. बघा ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित हाताने प्रेस करून आणि आपल्याला दोन्ही पार्ट जोडून घ्यायचे. उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थित. बघा, आपला पूर्ण तो उरलेला कपडा होता तो कट करून झाला. आपण कॉन्ट्रास्ट कलरचा कपडा घेतला, क्रॉस पट्टी त्याची काढली आणि इथे आपल्याला पायपिंग करायची. सिंपल अशी आपण पट्टी लावून घेतली. नंतर ती फोल्ड करून तुम्हाला जितकी जाड बारीक हवी तितकी पायपिंग तुम्ही करायची. दोघे साईडला आपल्याला सारखंच करायचं आहे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बघा, याप्रमाणे सुंदर अशी पायपिंग आपल्याला करायची आहे. दोघं साईडला सेम पायपिंग करून घ्यायची. बघा, आपले दोघं साईडला पायपिंग करून झाली. आता आपण 3.25 बाय 3.25चे हे चौकोनी तुकडे घेतलेले. 2 कलरमध्ये आपण ते तुकडे घेतलेले आहेत. बघा, त्याच्या अशी त्रिकोणी आकाराची आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. अगदी सोप्या पद्धतीत अगदी सुंदर अशी डिझाईन आपल्याला बनवायची. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा, 2 कलरचे आपण कपडे वापरले पायपिंगला आणि जो ब्लाऊजला कपडा वापरला तोच आपण इथे डिझाईनला सुद्धा वापरणार आहे. आणि जो कॉन्ट्रास्ट कलरचा वापरला मैत्रिणींनो तुम्ही, तो साडीच्या कलरचा वापरायचा, म्हणजे तुमचं ब्लाऊज अगदी आणखी सुंदर दिसेल. बघा, ह्याप्रमाणे हे ठेवायचे आणि शिलाई मारून घ्यायची सेंटरला, म्हणजे ते एकसारखे लागले जातील. बघा, ह्याप्रमाणे ठेवायचं आणि आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. पिना लावून घ्या, तुम्हाला जर जमत नसेल तर पिना लावून घ्यायची आहे. दोघे बाजूने सारख्या अंतरावरती आपल्याला जोडायचं आहे. लगेच आपल्याला कमरेला टक्स मारून घ्यायचे आहेत. खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असं पकडून आपल्याला हे टक्स कंप्लीट करायचे.
आणि तेथेसुद्धा आपण कॉन्ट्रास्ट पायपिंग वापरणार आहे बघा। ह्याप्रमाणे ती पट्टी लावून घ्यायची आणि पायपिंग करायची आपल्याला तिथेसुद्धा। आता आपण गोल्डन लेस वापरणार आहे, तुम्ही कॉन्ट्रास्ट लेस वापरली तरी चालेल। इथे आपण गोल्डन लेस वापरणार आहे बघा, ही डिझाईनमधली अगदी सुंदर अशी दिसेल ती डिझाईन। अगदी सोपी पद्धत आणि खूपच सुंदर डिझाईन तयार केली आपण अगदी कमी वेळात। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे म्हणजे तुमच्या पटकन लक्षात येईल। आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं। बघा याप्रमाणे आपण दोघही साईडनी लेस लावून घेतली। लगेच आपण लटकन बनवणार आहे। लटकनला सुद्धा आपण 3.5 बाय 3.5चे असे चौकोनी तुकडे घेतलेत आणि ते ह्याप्रमाणे आपल्याला बनवून घ्यायचे बघा। अशा एकावरती एक ठेवून आणि पुन्हा एक शिलाई आपल्याला मारून घ्यायची। बघा सेंटरला आपण ती नॉड लावली आणि असे दोन्ही तुकडे मुडपून एक शिलाई मारून घ्यायची। पुन्हा पूर्ण दुमडून एक शिलाई मारायची आणि अतिशय सुंदर असं लटकन आपलं तयार होतं। दोघेही लटकन आपल्याला त्याचप्रमाणे बनवून घ्यायचे आहेत। बघा वरतून 2.5 इंच मोजायचं आणि आपल्याला हे नॉड लावून घ्यायचे। आता आपल्याला लागणार आहे सुई दोरा आणि मणी। जी डिझाईन आपण बनवली त्याच्यावरती आपल्याला डेकोरेट करण्यासाठी मणी लावायचे। मणी जर लावले तर आपली डिझाईन आणखी सुंदर अशी दिसणार आहे। पूर्ण डिझाईनवरती आपण मणी लावून घेणार आहे मैत्रिणींनो। ही वाटली आपली आजची डिझाईन। अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ती। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर लाईक शेअरसुद्धा करा, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील। असेच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया, तोपर्यंत बाय बाय।